महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक ठिकाणी या बहिणी आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा कार्यालयावर अनेक बहिणींनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आज लाडक्या बहिणींच्या खात्यात दुपारपासून पैसे सुरू होणार आहेत, परंतु आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं गरजेचं आहे, त्यानंतरच पैसे येतील। ई-केवायसीचं जे काही पोर्टल आहे ते पुन्हा सुरू झालेलं आहे। आता फक्त 2 प्रश्नांची तुम्हाला द्यावी लागणार आहेत सांभाळून उत्तरे, तरच तुमच्या खात्यात तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता हा पडणार आहे। सोबत डिसेंबरचा हप्तासुद्धा ज्या लाडक्या बहिणींना आला नाही त्यांना येईल। त्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे 3 हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहेत। पहिल्यांदा जानेवारीचा येईल, नंतर राहिलेल्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आणि नंतर फेब्रुवारीचा, असे 3 टप्प्यात वितरण हे होणार आहे। त्याची सुरुवात ही आजपासून ही करण्यात येणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आपला GR हा आलेला आहे। काल परवा GR आलेला आहे। आता हा प्रश्न नेमकं कोणते आहेत, पोर्टलवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे हे तर मी व्हिडिओमध्ये एकदम थोडक्यात सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे कोणी कोणी केवायसी केलेली आहे आणि त्यांना काय अडचण आलेली आहे। बघा, पहिला प्रश्न काय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य हे कुठेही सरकारी कामात किंवा संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, हिथं कार्यरत आहेत का किंवा आहे किंवा नाही असा प्रश्न विचारता येईल, तर नाही असं सिलेक्ट करायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी पेन्शन घेत आहे का, तर हिथं सुद्धा तुम्हाला नाही असंच टिक मार्क करायचं आहे। हे 2 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नाही जर नाही अशी दिली तरच तुम्ही या योजनेत पात्र राहणार, हे लक्षात ठेवायचं आहे। अन्यथा तुम्ही अपात्र ठरणार आहात। आणि जर तुमच्या घरात कोणी खरंच नोकरीला असेल तर तुम्ही आहे असंच सिलेक्ट करा, कारण परत त्यांनी खाली चौकटीत बघा काय दिलं, जर खोटी माहिती दिलीच तर तुमच्यावर कारवाई होईल। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींच्या घरी खरंच सरकारी नोकरीला आहे त्यांनी आहे असा पर्याय निवडायचा आहे, अन्यथा नाही हाच पर्याय निवडायचा आहे, तरच तुम्हाला हा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे। आता पटपट प्रत्येकाने कमेंट्स करायचे की कोणाकोणाला लाभ हा मिळालेला आहे डिसेंबर महिन्याचा, कोणाकोणाची केवायसी झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात की दादा आम्हाला ऑनलाईन कळत नाही, ऑफलाईन कसं करायचं। ऑफलाईन कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे 2 मिनिटात ते सुद्धा सांगणार आहे, परंतु मला आधी प्रश्नाचे उत्तर द्या, कमेंट्स करा। जोपर्यंत कमेंट्स करणार नाही तोपर्यंत मी सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी तुमच्यासाठी मी करू शकत नाही। आणि मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी सरकारकडे मागणी केलेली आहे। मुदतवाढ असेल, ई-केवायसीची, हप्ता वितरण संदर्भात असेल, काही लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रश्न असतील, मी प्रत्येक वेळेस सरकारकडे हे आपल्या कमेंट्सद्वारेच आपण सगळेजण मागणी करत असतो, कारण सरकारकडे अर्ज करण्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे असतो। ते कमेंट्स हा एक पुरावा असतो, कारण राज्यामध्ये आपण जर बघितलं हा व्हिडिओ 50-60 हजार लाडक्या बहिणी पाहतात, परंतु कमेंट्स फक्त 50, 100, 200 असेच असतात। त्यामुळं जर 1000-2000 कमेंट्स आले तर हा एक ठोस पुरावा मानला जाऊ शकतो। त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स करा की लाडकी बहिणीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का, आतापर्यंत हप्ते किती आलेले आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आलेली आहे, कोणते हप्ते आलेले नाहीत। ई-केवायसी करताना भरपूर लाडक्या बहिणी चुकलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत आहे, परंतु 31 मार्चपर्यंत थांबू नका, कारण ह्या महिन्यात तुम्हाला 2 मिनिटं लागतात ही केवायसी करायला, करून घ्या, नाहीतर परत अजून पोर्टलवर बंद झालं काय झालं तर परत प्रॉब्लेम होतील। परंतु आदित्य तटकरे मॅडमने आता आदेश दिलेले आहेत, GR आलेला आहे, जानेवारी महिन्याचं हप्त्याचं वितरण हे आजपासून होईल। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन होतं की आपल्याला हप्ते येणार नाही, त्यांनी घाबरू नका, त्यांना हप्ते हे सुरू होतील, सुरळीत सुरू राहतील आणि टेन्शन घेऊ नका। प्रत्येकाच्या मोबाईलवरती आज तुम्हाला इथं पैसे आलेल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींनो आपले मोबाईल चेक करा, प्रत्येकाने आपले मोबाईल चेक करायचं 2-3 तासानं, कारण कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा येऊ शकतो। लक्षात घ्या, मेसेज हा 1,500 रुपयांचाच येणार आहे। पहिल्यांदा जानेवारी हप्त्याचं वितरण होणार आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय। नंतर तुम्हाला डिसेंबरचे जे राहिलेले हप्ते ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांचं डिसेंबरचं हप्त्याचं वितरण होईल आणि त्यानंतर तुम्हाला लगेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचं सुद्धा 1,500 रुपयांचं वितरण हे असं टप्प्याटप्प्याने वितरण केलं जाणार आहे। आज जर आपण बघितलं तर आज जानेवारी महिन्याचं हप्त्याचं वितरण हे आपल्याला 12 ते 15 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसीमध्ये चुकलेल्या आहेत, पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा चान्स देऊन सुद्धा चुकलेल्या आहेत, त्यांना आता इथं अजिबात पुन्हा चान्स मिळणार नाही। त्यामुळं इथं लक्षात घ्या, तुम्हाला खूप
बारकाईनं हा प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहेत. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की कसं फक्त नाही ऑप्शन हा निवडायचा आहे जर हप्ता चालू ठेवण्यासाठी. त्यामुळं मी जे सांगत असतो तर हे व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देत असतो, कारण माझं ह्याच्यासाठीच मी उघडलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, ज्या माझ्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना त्यांना काय निवडायचं आहे, काय प्रश्न आहेत किंवा लाडकी बहिणी संदर्भाचे अपडेट्स काय आहेत, हे खरे अपडेट्स फक्त आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यामुळं चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींच्या जास्तीत जास्त अकाउंट्सला शेअर करायला विसरायचं नाही, व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करायचं आहे. आणि प्रत्येकाने काय करायचं आहे तर नोटिफिकेशन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आता आपण बघूयात, बघा यादी, भरपूर लाडक्या बहिणींची यादी ही आलेली आहे. यादी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघू शकता, किंवा तुमचे जे लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्याच्यावर आधार कार्डचं टाकलं, OTP आला तरी तुम्ही पात्र आहेत असं लक्षात ठेवा, किंवा तुम्ही सरळ आपल्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही यादी बघू शकताय. सोबत आपलं जे महिला व बालविकास खातं आहे तिथंसुद्धा जाऊन तुम्ही ह्या गोष्टींवरती चौकशी करू शकताय. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत त्यांनी पटापटा कमेंट्स करा. बघा 2 प्रश्नांचे तो उत्तर तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतील दादा आम्हाला ऑनलाईन जमत नाही, ऑफलाईन कसं करायचं. ऑफलाईनसाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत असा एक फॉर्म मिळतो. तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. त्यांना म्हणायचं की माझी लाडकी बहीण योजनेचा KYCमुळे लाभ बंद झालेला आहे, तर तुम्हाला एक अर्ज द्या ज्याच्यामध्ये आम्ही अर्ज करू शकतो. जर ती म्हणले नाही आहे तर आपला व्हिडिओ मी टाकलेलाच आहे मागं काल परवा, तो व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये मजकूर आहे तसा वहीच्या पानावर लिहून तुम्ही लाभ हा तो अर्ज आहे तो जमा करू शकता. नसेल तर 2 मिनटात, आता प्रत्येकाच्या घरी अँड्रॉइड मोबाईल आहेत, मोबाईल इंटरनेट आहे, 2 मिनटं आहेत. शेजारच्या मुलाला सुद्धा तुम्ही किंवा मुलीला तुम्ही विचारून ते 2 मिनटात KYCसुद्धा करून घेऊ शकताय. ऑनलाईन पद्धतीने सगळ्यात सोपं आहे, कोणाला विचारायची गरज नाही. आपल्या घरातलेच व्यक्ती ज्याला माहिती असतं, आता प्रत्येकाला जवळपास चांगले मोबाईल सगळीकडे आहेत, तर त्या मोबाईलचा चांगला उपयोग हे आपण आपल्या कामासाठी करून घेणं खूप गरजेचं आहे, तर ते करून घ्यावा. ऑफलाईन पद्धतीपेक्षा ऑनलाईन पद्धत कधीही चांगली, आणि कोणालाही पैसे देऊ नका. लक्षात घ्या, KYC करताना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आला, तुम्ही कुठे पळता लगेच इकडं केंद्र इकडचं त्याच्यात पळू नका कुठे. तुम्ही स्वतः घरी बसून हे फॉर्म भरू शकता, स्वतः घरी सगळ्या चुका सुधारू शकता. नसेल तुम्ही कमेंट्स करा ना, मी सांगतो तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. त्या कमेंट्सवरनं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन नेमकं कुठं चुकताय, काय करताय, काय असतं. हे 2 मिनटाचं काम असतं, त्यासाठी तुम्हाला 100 रुपये घेणार, 200 रुपये, हे बरं नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या दुसऱ्या बहिणींना शेअर करा ज्यांना अडचण वाटत आहे ही KYC करताना किंवा काही प्रॉब्लेम येत आहेत. कमेंट्स करा, कुठलाही प्रश्न असू द्या, लाडकी बहीण योजनेचा असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, PM किसान शेतकरी योजना असू द्या, तुमची संजय गांधी निराधार झाली, परत घरकुल योजना असू द्या, कुठल्याही योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही फक्त प्रश्न विचारा की, परंतु प्रश्न हे चांगले असले पाहिजेत, काही प्रश्न विचारू नका, म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल असेच प्रश्न असू द्या. आता हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणं गरजेचं आहे, आणि जसं मी म्हटलं की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.